ओके, कशात सगळे बघा, आपण लास्ट लेक्चर पण काय बघितलं होतं, एनर्जीचा पार्ट बघितलं होतं, कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, टोटल एनर्जी, याचे एक्सप्रेशन बघितले होते. आणि त्याचसोबत आपण काय बघितलेलं की कन्झर्वेशन ऑफ टोटल एनर्जी, दॅट इज टोटल एनर्जी इज कॉन्स्टंट ॲट एव्हरी पॉईंट इन SHM. आज आपण जो पार्ट बघणार आहे तो आहे SHMचा पार्ट, सॉरी सिम्पल पेंड्युलमचा पार्ट, सिम्पल पेंड्युलम. मग त्यासाठी तुम्हाला या कन्सेप्ट, काही बेसिक कन्सेप्ट त्या माहीत असणं गरजेचं आहे. जसं आयडियल सिम्पल पेंड्युलम कशाला म्हणायचं, प्रॅक्टिकल सिम्पल पेंड्युलम ची डेफिनेशन काय आहे, आणि पिरियड ऑफ सिम्पल पेंड्युलम काय आहे, राईट. तर पहिली कन्सेप्ट आहे तुमची आयडियल सिम्पल पेंड्युलम. ज्यावेळी कधीही आयडियल हा वर्ड येतो, कधीही, बरं, तुम्ही आता इथनं पुढे ज्यावेळी लर्न करणार आहात, आयडियल ज्यावेळी वर्ड येईल त्यावेळी समजायचं की प्रॅक्टिकली ते पॉसिबल नाही आहे. आयडियल कन्सेप्ट ज्यावेळी आपण पकडतो त्यावेळी ती प्रॅक्टिकली पॉसिबल नसते, म्हणून त्याला आपण आयडियल म्हणतो, राईट. तर आयडियल सिम्पल पेंड्युलमची कन्सेप्ट काय बघूया आपण. कारण आयडियल सिम्पल पेंड्युलम इज हेवी पॉईंट मास. काय म्हटलं त्यांनी, हेवी पॉईंट मास. हेवी असला पाहिजे म्हणजे जड असला पाहिजे, आणि एका पॉईंटमध्ये असला पाहिजे, एका पॉईंटचं हेवी मास असला पाहिजे. ओके, हेवी पॉईंट मास सस्पेंडेड बाय मासलेस, आणि त्या बॉबला किंवा त्या पॉईंटला कशानं सस्पेंड केलेलं असलं पाहिजे, का स्ट्रिंगनं सस्पेंड केलं असलं पाहिजे. ज्या स्ट्रिंगमध्ये क्वालिटी कुठल्या कुठल्या पाहिजेत, ती मासलेस पाहिजे, तिला वजन नको, म्हणजे तिला मास नको, वस्तुमान नको, असं मास नको. इनएक्सटेन्सिबल, बरं ना, ती एक्सटेंड व्हायला नको, म्हणजे ती आहे तेवढीच राहिली पाहिजे, एक्सटेंड व्हायला नको. इनएक्सटेन्सिबल अँड ट्विस्टलेस, तिला पीळ पडता कामा नये, म्हणजे ट्विस्ट होता कामा नये ती. अशा 3 क्वालिटी त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. स्ट्रिंगमध्ये 3 क्वालिटी, आणि तुमच्या पॉईंट मासमध्ये 1 क्वालिटी. अशा 4 क्वालिटी असतील तर त्याला आयडियल सिम्पल पेंड्युलम म्हणा. बघ 4 क्वालिटी कोणकोणत्या, की समजा हा पेंड्युलम आहे, आपण समजूया हा रिजिड सपोर्ट आहे. तशा म्हणता गेलं तर 5 क्वालिटी आहेत, पण सांगेन मी तुम्हाला कुठल्या कुठल्या. मी 4 कुठल्या म्हणतोय, नंतर 5वी कुठली म्हणतोय ते डिटेलमध्ये समजून घ्या. हा पेंड्युलम आपण म्हणतो ते काय म्हणतात, एकतर सर्वात महत्त्वाची कन्सेप्ट की पॉईंट हेवी मास असला पाहिजे. म्हणजे आत्तापर्यंत आपण जी पेंड्युलमची डायग्राम बघायचो त्याच्यामध्ये हा पॉईंट हेवी मास आहे का, नाही आहे. म्हणजे पॉईंट हेवी मास म्हणजे काय, असा एक सिंगल पॉईंट असला पाहिजे, त्याचं मास कसं असलं पाहिजे, हेवी असलं पाहिजे. इज इट प्रॅक्टिकली पॉसिबल की एका पॉईंटचं मास हेवी असेल, नो, हे पॉसिबल होणं नाही. म्हणून त्याला आयडियल म्हणतो आपण, म्हणून त्याला काय म्हणतो आपण, आयडियल सिम्पल पेंड्युलम म्हणतो. कारण की हे होणं शक्य नाही आहे की एका पॉईंटचं मास हेवी असणं, बरं आहे ना, हे शक्य नाही आहे. मग हेवी पॉईंट मास विच इज सस्पेंडेड बाय, सस्पेंडेड म्हणजे अडकवणे, त्या पॉईंट मासला अडकवलेलं आहे, सस्पेंडेड बाय स्ट्रिंग. कशाने अडकवलं, स्ट्रिंगला. त्या स्ट्रिंगमध्ये 3 क्वालिटी पाहिजेत. म्हणजे या पॉईंट मासमध्ये क्वालिटी पाहिजे हेवी मास पाहिजे याचं. या स्ट्रिंगमध्ये 3 क्वालिटी पाहिजेत, 3. एकतर मासलेस पाहिजे, स्ट्रिंग मासलेस. पॉसिबल आहे का की एखाद्या स्ट्रिंगला मासच नाही आहे, असं शक्यच नाही ना. स्ट्रिंग दोरा आला तर त्याला मास असणारच आहे. मासलेस. इनएक्सटेन्सिबल, हे पॉसिबल होऊ शकतं, इनएक्सटेन्सिबल की एखादा दोरा वाढत नाही आहे, पण हेवी असेल तर थोडासा त्याची स्ट्रेंथ काय होणार आहे, इन्क्रीज, त्याची स्ट्रेंथ म्हणण्यापेक्षा लेंथ काय होणार आहे, थोडीशी इन्क्रीज होणारच आहे. इनएक्सटेन्सिबल. आणि ट्विस्टलेस, कसा असला पाहिजे तो, ट्विस्टलेस असला पाहिजे, ट्विस्टलेस म्हणजे त्याला पीळ पडता कामा नये. असा दोरा कुठला आहे की ज्याला पीळच पडत नाही, शक्यच नाही ना. म्हणजे असाही दोरा तयार होण्याचं काय. अजून एक त्याला वर्ड वापरला आहे, फ्लेक्झिबल. फ्लेक्झिबलच वापरलं एकदा, 1 मिनिट टेक्स्टबुकमध्ये बघतो एकदा, फ्लेक्झिबलच वर्ड आहे का, हां, फ्लेक्झिबल स्ट्रिंग असली पाहिजे. म्हणजे या 4 क्वालिटी म्हटलं तुम्ही तरी चालेल, की या 4 क्वालिटी स्ट्रिंगमध्ये पाहिजेत, 1 क्वालिटी बॉबमध्ये पाहिजे, आणि अजून एक क्वालिटी या रिजिड सपोर्टमध्ये पाहिजे. तो रिजिड सपोर्ट कसा पाहिजे, परफेक्ट रिजिड सपोर्ट पाहिजे, परफेक्ट रिजिड सपोर्ट. याला म्हणणार आपण आयडियल सिम्पल पेंड्युलम. आयडियल सिम्पल पेंड्युलम कशाला म्हणायचं, एक हेवी पॉईंट मास इज सस्पेंडेड बाय massless, inextensible, twistless and flexible string from perfectly rigid support is called ideal simple pendulum. एवढी सिंपल डेफिनेशन आहे, तुम्हाला समजले असेल तर आपण पुढे जाऊया. नेक्स्ट आहे प्रॅक्टिकल सिम्पल पेंड्युलम काय आहे. तर प्रॅक्टिकल सिम्पल पेंड्युलम रीड करूया आपण. प्रॅक्टिकल सिम्पल पेंड्युलम इज अ स्मॉल हेवी स्पियर. स्मॉल म्हणलं त्यांनी, पॉईंट मास म्हणलेलं नाही, मग हा स्मॉल आहे. हां, स्मॉल हेवी स्पियर. ओके, स्मॉल हेवी स्पियर, त्याला आपण बॉबसुद्धा म्हणतो. त्या स्मॉल हेवी स्पियरला काय म्हणतो, बॉबसुद्धा म्हणतो आहे. सस्पेंडेड बाय लाईट अँड इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग. आणि फक्त क्वालिटी पाहिजे त्या स्ट्रिंगमध्ये 2च.
म्हणजे हा काय पाहिजे, स्मॉल हेवी स्पियर ना, स्मॉल हेवी स्पियर. ओके, स्मॉल हेवी स्पियर पाहिजे. आणि या स्ट्रिंगमध्ये फक्त 2 क्वालिटी पाहिजेत. एक तर तो असला पाहिजे लाईट वेट असला पाहिजे, म्हणजे सस्पेंडेड बाय लाईट अँड इनएक्सटेन्सिबल स्प्रिंग. लाईट वेट असला पाहिजे तो थोडक्यात. लाईट म्हणजे लाईट वेट, कमी वजनाचा असला पाहिजे. लाईट वेट अँड इनएक्सटेन्सिबल फ्रॉम रिजिड सपोर्ट. मग रिजिड सपोर्ट तुमचा थोडासा इकडे तिकडे होत असला तरी चालतं आहे. सपोर्ट. ओके, तर आयडियल सिम्पल पेंडुलममध्ये टोटल ह्या 4, 5 आणि 6 क्वालिटी असणं गरजेचं आहे. तर त्याला आपल्याला आयडियल सिम्पल पेंडुलममध्ये आहे. आणि हे प्रॅक्टिकली पॉसिबल नाही आहे. प्रॅक्टिकली हे पॉसिबल आहे की एक रिजिड सपोर्ट असला पाहिजे, एक स्ट्रिंग असला पाहिजे, त्या स्ट्रिंगला लाईट वेट असेल, कमी वजनाचा दोरा वापरायचा आहे, इनएक्सटेन्सिबल असला पाहिजे. हे कंपल्सरी क्वालिटी पाहिजे, इनएक्सटेन्सिबल. म्हणजे असं नको की स्ट्रिंग की वाढतोय तो, बरं आहे ना, एक्सटेंड होतोय, वाढतोय. एक्सटेंड आणि इनएक्सटेन्सिबल, बरं आहे ना. हे 2 वर्ड तुम्ही लक्षात ठेवा. स्मॉल हेवी स्पियर म्हणजे आपण एक एखादं स्पियर यूज करू शकतो. इथं पॉईंट मास तर पॉसिबल नाही आहे. स्मॉल हेवी स्पियर ठीक आहे. ओके, तर ह्या क्वालिटी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. हा झाला आपला प्रॅक्टिकल सिम्पल पेंडुलम. नंतर थर्ड जी आपली डेफिनेशन आहे ती पिरियड ऑफ सिम्पल पेंडुलमची आहे. पिरियड ऑफ सिम्पल पेंडुलम. तर सिम्पल पेंडुलमचं काय, सिम्पल आहे. द टाईम टेकन बाय द बॉब टू कंप्लीट 1 ऑसिलेशन. एक ऑसिलेशन कंप्लीट करायला तो बॉब काय टायमिंग घेणार आहे. मग समजा या बॉबला मी पुश केलं, बरं आहे ना, हा एक बॉब आहे. या बॉबला एक मिनिट, हां, तर पिरियड ऑफ सिम्पल पेंडुलम कशाला म्हणायचं. द टाईम टेकन बाय द बॉब म्हणजे हा जो बॉब आहे तो टाईम घेणार आहे. टाईम टेकन बाय द बॉब टू कंप्लीट 1 ऑसिलेशन म्हणजे एक ऑसिलेशन कंप्लीट करायला. म्हणजे समजा या बॉबला मी काय केलं, इथपर्यंत घेतलं आणि इथून हा बॉब इथं नाही आहे, समजा इथून हा बॉब सोडून दिला तो बॉब कसा जाणार आहे, इथून इकडे जाणार आहे. म्हणजे या मेन पोझिशनमधून पण पास होणार आहे. हा बॉब असा जाणार आहे आणि इथून परत इथं येणार आहे. मग तो बॉब इथून इथपर्यंत गेला, इथून रिटर्न परत पण आला, म्हणजे 1 ऑसिलेशन कंप्लीट केलं. मग हे एक ऑसिलेशन कंप्लीट करायला तो टाईम किती येतोय हे काउंट करणं म्हणजे पिरियड ऑफ सिम्पल पेंडुलम असणार आहे. कळालं का पिरियड ऑफ सिम्पल पेंडुलम काय. द टाईम टेकन बाय द बॉब टू कंप्लीट 1 ऑसिलेशन. एक ऑसिलेशन कंप्लीट करायला तो बॉब आहे तो टाईम किती घेतोय म्हणजे काय असणार आहे, टाईम पिरियड ऑफ अ सिम्पल पेंडुलम. ओके, तर ह्या सगळ्या डेफिनेशन आहेत, बेसिक आहेत. याच्यानंतर आपण एक्सप्रेशन बघणार आहे, त्यामुळे या डेफिनेशन क्लिअर करून ठेवा. ओके, सो पॉज द व्हिडिओ अँड राईट इट डाऊन. हां, बघा नेक्स्ट क्वेश्चन काय, सर्वात इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे या टॉपिकमधला. जर डिफरन्शियल इक्वेशन आणि ग्राफिकल रिप्रेझेंटेशन त्याच्यानंतरचा जर कुठला इम्पॉर्टंट क्वेश्चन असेल तर हा असणार आहे सिम्पल पेंडुलमचा क्वेश्चन. एकदम सिम्पल आहे, एकदम सोपा आहे, जरासुद्धा अवघड नाही आहे. फक्त एकदा लक्ष देऊन ऐकलं तर तुम्हाला समजेल. बघा काय म्हणतात, शो दॅट अंडर सर्टन कंडिशन्स, काही कंडिशनच आपण ठेवणार आहे. शो दॅट अंडर सर्टन कंडिशन अ सिम्पल पेंडुलम परफॉर्म लिनियर SHM. कोणती सिम्पल हार्मोनिक मोशन पाहिजे, लिनियर SHM. म्हणजे काही कंडिशनला पेंड्युलम हा लिनियर SHM दाखवतो. असं जर बघितलं आपण तर तो कर्व दाखवतो ना, म्हणजे अँग्युलर SHM आहे. पण इथं काय म्हणलेलं आहे, अंडर सर्टन कंडिशन, काही स्पेसिफिक कंडिशनला तो काय दाखवतो, लिनियर SHM दाखवतो. आणि तेच आपल्याला शो दॅट करायचं आहे. तोच आपला क्वेश्चन आहे की आपल्याला शो दॅट करायचं आहे की अशा कोणत्या कंडिशन आहेत की त्या कंडिशनला आपला पेंड्युलम लिनियर SHM दाखवेल, स्ट्रेट लाईनमध्ये जाईल, लिनियर SHM दाखवेल. ऑब्टेन एन एक्सप्रेशन फॉर पिरियड ऑफ सिम्पल पेंडुलम आणि त्याचा पिरियड ऑफ सिम्पल पेंडुलमचं एक्सप्रेशन आपल्याला काढायचं आहे. सिम्पल कन्सेप्ट आहे, एकदम व्यवस्थित लक्ष द्या. मी ईच अँड एव्हरी डिटेल तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे हे एक्सप्रेशन तुम्हाला व्यवस्थित समजलं पाहिजे. ओके, बघा काय दिलेलं आहे, एक रिजिड सपोर्ट आहे, राईट. त्या रिजिड सपोर्टला एक स्ट्रिंग लावलेली आहे, त्या स्ट्रिंगला एक बॉब लावलेला आहे आणि ओपासून एपर्यंतची जी पोझिशन आहे त्याला आपण म्हणणार आहे इनिशियल पोझिशन ऑफ द बॉब. ही काय आहे, इनिशियल पोझिशन ऑफ द बॉब आहे. द लेंथ ऑफ सिम्पल पेंडुलम इज L, कॅपिटल L. या पूर्ण सिम्पल पेंडुलमची जी लेंथ आहे ती किती आहे, कॅपिटल L आहे. मग कॅपिटल L म्हणजे काय, द लेंथ ऑफ स्ट्रिंग प्लस द रेडियस ऑफ द बॉब. म्हणजे ही जी बॉबची रेडियस आहे हिला सुद्धा आपण काय करणार आहे, त्याच्यामध्ये ॲड करणार आहे. म्हणजे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीपर्यंत येणार आहे. या बॉबच्या सेंटर ऑफ
ग्रॅव्हिटीपर्यंत येणार आहे, इथपर्यंतची लेंथ मोजणार आहे आपण. या सेंटरपासून ते या सस्पेन्शनपर्यंत इथपर्यंतची जी लेंथ असणार आहे ती कॅपिटल एल असणार आहे. स्मॉल एल म्हणजे काय असणार आहे, स्मॉल एल इथपर्यंत लेंथ असणार आहे, कळतं. त्याच्यामध्ये रेडियस ॲड नसणार आहे. तर रेडियस ॲड केल्यानंतर काय होईल, ती लेंथ ऑफ सिम्पल पेंड्युलम होईल, राईट. ही एक कन्सेप्ट आहे. नंतर तो बॉब आपण एका डिस्प्लेस पोझिशनला दाखवलेला आहे, विच इज व्हेरी स्मॉल अँगल थिटा, छोटा अँगल आहे थिटा अँगलला. तर डिस्प्लेस पोझिशनला कुठली दाखवायची, डिस्प्लेस पोझिशन त्याची बी, ही त्याची डिस्प्लेस पोझिशन कुठली आहे, ओ बी. म्हणजे ओ बी इज अ इन्स्टंटेनियस पोझिशन फॉर अ स्मॉल अँगल थिटा. ही ओ बी काय आहे, एक इन्स्टंटेनियस पोझिशन आहे. एक्स्ट्रीमलाच आहे तसं त्याला एक्स्ट्रीम म्हणू शकतो आपण, बरं नाही का. छोटासा फोर्स दिला आपण, स्मॉल फोर्स दिला तर थोडासा लांब जाणार आहे, तो असं पूर्ण असं इकडे जाणार नाही. छोटा फोर्स आहे तो इथपर्यंत जाऊन थांबणार आहे, राईट. तर मग कमी डिस्प्लेसमेंट झालेला आहे, लेस डिस्प्लेसमेंट आहे याच्यामध्ये. तर बी काय आपली इन्स्टंटेनियस पोझिशन आहे फॉर अ स्मॉल अँग्युलर डिस्प्लेसमेंट थिटा. ओके. नाव when the bob is at extreme position, the T dash, that means tension in the string. T dash म्हणजे काय आपला टेन्शन इन द स्ट्रिंग आहे. द टेन्शन इन द स्ट्रिंग इज बॅलन्स बाय mg cos थिटा. या टेन्शन इन द स्ट्रिंगला कोण बॅलन्स करतं आहे, mg cos थिटा. बघा ना, हा टेन्शन अपवर्ड डायरेक्शनला आहे स्ट्रिंगच्या, आणि स्ट्रिंगच्या डाऊनवर्ड डायरेक्शनला काय mg cos थिटा आहे. आता रिॲलिटीमध्ये जर बघायला गेलं तर हा जो बॉब आहे आपला, त्या बॉबची डायरेक्शन जर त्याला आपण इथं कट केला, या स्ट्रिंगला मी इथं कट केलं, तर हा बॉब कुठं पडेल, असं जाणार आहे का असं सरळ खाली येणार आहे. हां, जर तुम्ही व्यवस्थित विचार केला तर बॉब असा खाली येणार आहे, या डायरेक्शनला खाली येणार आहे, म्हणजे इकडं खाली जाईल, म्हणजे डाऊनवर्डला जाणार. म्हणजे एम जीची डायरेक्शन कुठं असणार आहे, डाऊनवर्डला. व्हॉट इज मीन बाय एम जी, एम जी इज इक्वल टू डब्ल्यू. व्हॉट इज डब्ल्यू, डब्ल्यू इज द वेट ऑफ बॉब, बरं आहे ना. त्या बॉबचं वेट कशानं आपल्याला रिप्रेझेंट करणार आहे, डब्ल्यूनं रिप्रेझेंट करणार आहे. आणि डब्ल्यू म्हणजेच काय असतं, एम जी असतं, जे आपण इथं सुद्धा दाखवलेलं आहे. हा बॉब आहे, त्या बॉबचं वेट काय आहे, एम जी आहे, विच इज डाऊनवर्ड डायरेक्शन. ओके. एम जी कॉस थिटा इज ऑल्सो व्हर्टिकल डाऊनवर्ड अपोजिट टू टेन्शन. व्हर्टिकल डाऊनवर्ड आहे पण अपोजिट टेन्शन आहे, किंवा अलॉंग स्ट्रिंग आहे, ओ बी. अलॉंग स्ट्रिंग काय आहे, ओ बी आहे. एम जी कॉस थिटा कुठं आहे, अलॉंग स्ट्रिंग ओ बी आहे. एक एक स्टेटमेंट व्यवस्थित लक्षात ठेवा, आणि नाही लक्षात राहिलं तरी एक्सप्लेनेशन ज्यावेळी येणार आहे त्यावेळी जे मी आत्ता बोलतोय तेच एक्सप्लेनेशनमध्ये पुन्हा पुन्हा येत राहणार आहे. ओके. नंतर एम जी साइन थिटाची डायरेक्शन जर तुम्ही बघितली तर ती टुवर्ड्स काय आहे, मीन पोझिशन आहे. एम जी साइन थिटा इज टुवर्ड्स मीन पोझिशन. आता कोणाच्या डोक्यामध्ये असं सुरू नाही ना, सर हा एम जी कॉस थिटा आणि एम जी साइन थिटा आला कुठून, तर लक्षात ठेवा की हा जो एम जी आहे, हा एम जी आहे, हा जर बघितला आपण त्याची तर डायरेक्शन अशी डायरेक्शन आहे, बरं आहे ना. आपण जर इथं कॉर्डिनेट काढले समजा याच पॉईंटला, असे एम जी, हा एम जी आहे आपला, बरं आहे ना, हा एम जी आहे, इमॅजिन करा. तर आपण तिथे कॉर्डिनेट काढले तर हा जो एम जी आहे तो कुठल्या ॲक्सिसवर आहे, तो एक्स ॲक्सिसवर आहे का, नाही आहे. तो वाय ॲक्सिसवर आहे का, नाही आहे. म्हणजे हा एम जी आहे तो एक्स ॲक्सिसवर पण नाही आहे आणि वाय ॲक्सिसवर पण नाही आहे, बरं आहे. आणि जेव्हा तो ॲक्सिसवर नसेल त्यावेळी आपण काय करतो, त्याचे कंपोनंट करतो त्याचे, राईट. आणि आपण त्याचे दोन कंपोनंट कसे करतो, ज्या डायरेक्शनला थिटा असेल किंवा जिथं थिटा असेल त्याच्या नियर अबाउट जी लेंथ असणार आहे ती आपली कॉसची नेहमी असते. तो काय असतो आपला, एक कंपोनंट कुठला असतो, कॉसचा. आणि रिमेनिंग जी साईड असणार आहे तो आपला असणार आहे एम जी साइन थिटा. म्हणजे नेहमी थिटाच्या नियरला जे कंपोनंट असणार आहे ते काय असणार आहे, एम जी कॉस थिटा असणार आहे. लक्षात ठेवा, थिटाच्या नियर नेहमी कुठलं कंपोनंट असतं, कॉस असणार आहे. म्हणजे इथून पुढे एक्सप्रेशन कधी आलं, थिटा दिसला तर थिटाच्या शेजारी कंपोनंट असेल तर ते 101% काय असणार आहे, कॉस थिटाचं कंपोनंट असणार आहे. ओके, ठीक आहे. बघा मग आता पुढे, कन्सिडर अ सिम्पल पेंड्युलम. समजा एक सिम्पल पेंड्युलम आहे ऑफ मास एम. त्या सिम्पल पेंड्युलमचं मास किती आहे, एम आहे, अँड लेंथ कॅपिटल एल, आणि त्याची लेंथ किती आहे, एल आहे. आणि कॅपिटल एल म्हणजे सांगितलं आहे क्लिअर, स्मॉल एल प्लस आर. व्हॉट इज स्मॉल एल, लेंथ ऑफ स्ट्रिंग. व्हॉट इज आर, रेडियस ऑफ बॉब. इतकं सिम्पल दिलं आहे त्यांनी की हा लेंथ जी टोटल आहे ती स्मॉल एल म्हणजे काय, लेंथ ऑफ स्ट्रिंग आहे, आणि आर म्हणजे काय, तर रेडियस ऑफ बॉब आहे. आणि या दोघांची ॲडिशन, स्ट्रिंग आणि त्या बॉबची रेडियस, या दोघांची ॲडिशन म्हणजे लेंथ ऑफ सिम्पल पेंड्युलम होते. पहिला पॉईंट क्लिअर झाला की फक्त एवढंच आपल्याला लिहायचं की लेंथ ऑफ सिम्पल पेंड्युलम काय असणार आहे, स्मॉल एल प्लस स्मॉल आर. ओके. देन लेट ओ ए बी द, आता हे मगाशी मी तुम्हाला सांगितलं, ओ एम काय आहे, आपली इनिशियल पोझिशन आहे. लेट ओ ए बी द इनिशियल पोझिशन ऑफ बॉब अँड ओ बी बी द इन्स्टंटेनियस पोझिशन वेन स्ट्रिंग मेक्स अँगल थिटा. आपला ओ ए इनिशियल पोझिशन आहे, ओ बी इन्स्टंटेनियस पोझिशन आहे वेन द स्ट्रिंग मेक्स अँगल थिटा विथ व्हर्टिकल. असं म्हटलं तरी चालेल. इथं पुढं तुम्ही अँगल विथ व्हर्टिकल असं म्हटलं चालेल, कारण की आपलं व्हर्टिकल जे सेक्शन आहे त्याच्यासोबत तो अँगल तयार करतो आहे, म्हणून विथ
व्हर्टिकल असा पुढे वर्ड लिहिलं तरी चालेल. ओके, पॉईंट नंबर 3 बघा. इन डिस्प्लेस पोझिशन 2 फोर्सेस ॲक्टिंग ऑन बॉब. म्हणजे आपल्याला या पोझिशनला यायचं आहे. डिस्प्लेस पोझिशन म्हणजे तिथून तो हललेला आहे, मीन पोझिशनपासून तो हललेला आहे, म्हणजे इथं आलेला आहे. मग या पोझिशनला कोणकोणते फोर्स याच्यावर ॲक्ट होत असतील याचा विचार आपल्याला करायचा आहे. मग या पोझिशनला 2 फोर्स याच्यावर ॲक्ट करत असतात. एक तर वेट mg ॲक्टिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड आणि दुसरं टेन्शन विच इज ॲक्टिंग अलॉंग स्ट्रिंग दिलेलं आहे. बघा, वेट mg ॲक्टिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन आणि टेन्शन t अलॉंग स्ट्रिंग. म्हणजे असे 2 फोर्स याच्यावर काम करतात. का 2 फोर्स? बघा ना, बॉब आहे राईट. हा बॉब सिम्पल बॉब पकडा की ते रिजिड सपोर्ट किंवा मी असे एक दोरी पकडलेली आहे, त्या दोरीला खाली बॉब लावलेला आहे राईट. आता मला सांगा, हा बॉब इथं रेस्टला आहे, समजा रेस्टला आहे. ओके, तर हा बॉब आता वरती येईल का ॲटोमॅटिक? नाही येणार. हा बॉब खाली जाईल का? नाही जाणार. मग दोन्ही सिच्युएशन होत नाहीत. बॉब वरती पण जात नाही, बॉब खाली पण जात नाही. याचा मिनिंग काय आहे? बॉब वरती पण जात नाही, खाली पण जात नाही. याचा मिनिंग असा आहे की 2 इक्वल आणि अपोजिट फोर्स इथं वर्क करत आहेत. 2 इक्वल आणि अपोजिट फोर्स करत आहेत. मग वरती काय येत नाही? कारण की त्याला वेट आहे. म्हणजे एक फोर्स झाला वेट, जो त्याला खाली घेऊन चाललेला आहे आणि त्याला पकडून कोण ठेवलं आहे? स्ट्रिंग. आणि स्ट्रिंगमध्ये कोण आहे? टेन्शन. म्हणजे टेन्शन आणि वेट हे 2 फोर्स ॲक्ट करत असतात त्या बॉबवर. इन डिस्प्लेस पोझिशन 2 फोर्सेस ॲक्टिंग ऑन अ बॉब, वेट mg ॲक्टिंग व्हर्टिकल डाऊनवर्ड डायरेक्शन, टेन्शन t अलॉंग द स्ट्रिंग. 2 फोर्स ॲक्ट करतात. नंतर हा जो mg आहे त्याच्याबद्दल सांगितलं आहे. द वेट mg कॅन रिझॉल्व इन टू 2 कंपोनंट्स. हा mg आहे तो एक्स ॲक्सिसवर पण नाही आणि वाय ॲक्सिसवर पण नाही, म्हणून त्याला आपण काय करतोय? 2 कंपोनंटमध्ये काय करतोय? रिझॉल्व करतोय. द वेट mg कॅन रिझॉल्व इन टू 2 कंपोनंट्स. mg cos θ अलॉंग स्ट्रिंग. mg cos θ कसा आहे? अलॉंग स्ट्रिंग आहे, OB. अलॉंग स्ट्रिंग OB म्हटलं तरी चालेल. कुठे गेला? हां, mg cos θ अलॉंग स्ट्रिंग OB बॅलन्स द टेन्शन इन द स्ट्रिंग T. आणि हा mg cos θ कोणाला बॅलन्स करतोय? या टेन्शन T डॅशला काय करतोय? बॅलन्स करतोय. या टेन्शन T डॅशला काय करतोय? बॅलन्स करतोय. नेक्स्ट, mg sin θ परपॅन्डिक्युलर टू द स्ट्रिंग. mg sin θ जर बघितलं तर याला परपॅन्डिक्युलर आहे. ही जे डिस्प्लेस पोझिशन बघतं स्ट्रिंग, त्या स्ट्रिंगला कसा आहे तो mg sin θ. हा बघा इथं mg sin θ आहे. हा mg sin θ कसा आहे? या डायरेक्शनला आहे, मीन पोझिशन डायरेक्शनला आहे. परपॅन्डिक्युलर टू काय आहे? स्ट्रिंग आहे. म्हणून इथे लिहिलं mg sin θ परपॅन्डिक्युलर टू द स्ट्रिंग इज रिस्टोरिंग फोर्स. आणि तो काय आहे? रिस्टोरिंग फोर्स आहे. का? कारण की टुवर्ड्स काय चालला आहे? तो मीन पोझिशन चाललेला आहे. तर पुढे लिहिलं आहे इज रिस्टोरिंग फोर्स ॲक्टिंग ऑन मास m डायरेक्टेड टुवर्ड्स मीन पोझिशन. तो कसा आहे? डायरेक्टेड टुवर्ड्स मीन पोझिशन आहे. म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायचं की जो mg वेट आहे, वेट mg आहे ते 2 कंपोनंटमध्ये रिझॉल्व होतं. एक mg cos θ विच इज व्हर्टिकली अपवर्ड कंपोनंट अलॉंग द स्ट्रिंग OB आणि एक mg sin θ विच इज मुव्हिंग टुवर्ड्स द मीन पोझिशन दॅट इज रिस्टोरिंग फोर्स. देअरफॉर आता रिस्टोरिंग फोर्स म्हटलं की रिस्टोरिंग फोर्सचा फॉर्म्युला माहीत पाहिजे. मग रिस्टोरिंग फोर्स इज F इज इक्वल टू काय येणार आहे? मायनस mg sin θ. कारण की तुम्हाला इथं एक स्टेटमेंट लिहिलेलं आहे ते तुम्हाला दाखवतो की काय म्हणतो? mg sin θ परपॅन्डिक्युलर टू द स्ट्रिंग इज रिस्टोरिंग फोर्स. mg sin θ इज रिस्टोरिंग फोर्स. mg sin θ इज रिस्टोरिंग फोर्स. देअरफॉर F इज इक्वल टू मायनस mg sin θ. आता इथं निगेटिव्ह साईन का आलेला आहे? इथं निगेटिव्ह साईन का आलेला? कारण की फोर्स आणि थिटा या दोघांची डायरेक्शन कशी असणार आहे? अपोजिट असणार आहे. मायनस साईनचं रिझन जर तुम्हाला लिहायचं असेल तर काय येणार? रिस्टोरिंग फोर्स अँड थिटा आर अपोजिटली डायरेक्टेड. आपला जो थिटा आहे थिटाची डायरेक्शन इकडे असणार आहे, या डायरेक्शनला. आणि आपला जो F आहे त्या Fची डायरेक्शन कुठं असणार आहे? सेंटरकडे असणार आहे. म्हणून F आणि थिटा हे अपोजिटली डायरेक्टेड असल्यामुळं इथं मायनस साईन आलेला आहे. नाव इफ थिटा इज व्हेरी स्मॉल, जर थिटा काय असेल? स्मॉल असेल तर कन्सेप्ट काय होईल? तर साईन थिटाची व्हॅल्यू किती होईल? थिटा. मग थिटा किती स्मॉल असणार आहे? बिलो 10 डिग्री. जर 10 डिग्रीपेक्षा बिलो असणार आहे म्हणजे हा इथला जो अँगल असणार आहे हा 10 डिग्री बिलो आहे. लक्षात ठेवा, इथला जो अँगल असणार आहे तो 10 डिग्री बिलो आहे. म्हणजे हा आता इथं खूप मोठा अँगल दिसत असेल का? तो तुम्हाला 15, 16 किंवा 20 डिग्री दिसत असेल, पण तो 10च्या बिलो आहे असं इमॅजिन करायचं मला की हा अँगल 10पेक्षा काय आहे? बिलो आहे. जर 10पेक्षा बिलो असेल मग आपण इमॅजिन करू 10पेक्षा बिलो काही चालेल ना. मग आपण इमॅजिन करू 0च आहे. आपण इमॅजिन काय करू? 0 आहे. मग साईन 0 काय मिळेल? 0 मिळेल. मग साईन थिटा काय मिळेल? थिटा मिळेल. समजलं कसं लॉजिक लावतात ते? की साईन 0 0 येतं आहे तर साईन थिटा काय येणार आहे? थिटा येणार आहे. ॲप्रॉक्सिमेटली इक्वल टू साईन आहे म्हणजे नियर अबाउट काय येणार आहे? तो अँगल येणार आहे. म्हणजे साईन 9 आहे तर आन्सर किती येईल? 9च येईल. साईन 8 आहे तर आन्सर किती येईल? 8च येईल. नियर अबाउट तो अँगल असणार असं म्हणतात ते. थोडक्यात साईन 0 असेल तर 0 असं मी तुम्हाला लॉजिक लावून दिलेलं आहे त्याचं. ओके, तर तुम्ही लक्षात ठेवा की साईन थिटा काय झाला? थिटा झाला इथं. मग आता आपलं जे फॉर्म्युला होता F इज इक्वल टू मायनस mg sin θ, तर साईन थिटा काय झाला? थिटा झाला. मग हा फॉर्म्युला काय होईल? F इज इक्वल टू मायनस mg थिटा होईल. कारण की साईन थिटा काय झाला आहे? थिटा झाला आहे. मग हा फॉर्म्युला F इज इक्वल टू मायनस mg थिटा. फ्रॉम फिगर थिटा इज इक्वल टू काय येईल? आता आपल्या फिगरवरून जायचं आहे. मग आपल्याला 11th मध्ये
अँगल्स अँड इट्स मेजरमेंट हा टॉपिक होता. त्याच्यामध्ये एक फॉर्म्युला आपला लेंथ ऑफ वर्क चालला आहे एस इज इक्वल टू आर थिटा आणि थिटा इज इक्वल टू काय येतं थिटा इज इक्वल टू हा आर इकडे जाईल एस अपॉन आर राईट. मग आता आपल्याला इथं तोच फॉर्म्युला यूज करायचा आहे. थिटा आपल्याला इथं आहे आपल्याला एस आणि आर शोधायचा आहे. एस म्हणजे काय असतं लेंथ ऑफ अर्क. मग समजा ही जी मोशन आहे ती मी सर्क्युलर मोशन समजली इमॅजिन करा तर हा झाला लेंथ ऑफ अर्क म्हणजे एस झाला. मग रेडियस काय असणार आहे ही बरं आहे ही रेडियस असणार आहे. मग आपला फॉर्म्युला काय येईल थिटा इज इक्वल टू एस म्हणजे आपला एक्स आहे आणि लेंथ म्हणजे किती आहे कॅपिटल एल आहे. थिटा इज इक्वल टू एक्स अपॉन एल म्हणून इथं काय केलं त्यांनी थिटा इज इक्वल टू एक्स अपॉन एल घेतलेला आहे. मग आपल्या या फॉर्म्युल्यामध्ये आपण थिटाची व्हॅल्यू पुट करणार आहे एक्स अपॉन एल ॲज इथं पुढे लिहिलं जाते एम जी आणि एल. एम म्हणजे काय मास ऑफ द बॉब मध्ये किंवा मास ऑफ द बॉब म्हणजे कन्सिडर कुठले मास लिहिलं आहे इथं कुठेतरी मास गेलं ना हां कन्सिडर सिम्पल पेंड्युलम ऑफ मास एम मास ऑफ द सिम्पल पेंड्युलम म्हणजे इथं एम म्हणजे काय मास ऑफ सिम्पल पेंड्युलम आहे. मग मला सांगा की आपण एक्सपेरिमेंट करतोय एखादा सिम्पल पेंड्युलमचा एक्सपेरिमेंट करतोय त्याच्यामध्ये त्या पेंड्युलमचं मास कमी होतं का. म्हणजे समजा तुम्ही 1 तास तो एक्सपेरिमेंट केला तर समजा त्या सिम्पल पेंड्युलमचं वेट आहे 10 kg आणि तुम्ही 1 तासानंतर केलात आणि त्याचं परत वेट केलं तर त्याचं 9 kg होणार आहे का 11 kg होणार आहे. म्हणजे त्याचं वेट चेंज होत नाही म्हणजे त्याचं मास चेंज होत नाही. मास चेंज होत नाही याचा मिनिंगच असा आहे की मास कॉन्स्टंट आहे. जीची व्हॅल्यू तर कॉन्स्टंट असते जीची व्हॅल्यू 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर म्हणजे जी कॉन्स्टंट आहे. एल लेंथ ऑफ सिम्पल पेंड्युलम आहे जी कॉन्स्टंट राहणार आहे बरं आहे ना. म्हणजे एम जी आणि एल हे काय आहेत कॉन्स्टंट आहेत. एक्स चेंज होत राहील कारण की आता तो इथं आहे नंतर इथं असेल नंतर इथं असेल नंतर इकडं असेल नंतर इकडं असेल म्हणजे एक्स नेहमी काय होत राहतो चेंज म्हणजे डिस्प्लेसमेंट नेहमी चेंज होत राहणार आहे. म्हणून आपण एक्सला असंच ठेवलेलं आहे. बाकी मायनस साईन पण ॲज इट इज आहे. एम जी आणि एल याला फक्त रिमूव्ह केलं आहे आणि इज इक्वल टू साईन आणि तुम्हाला माहिती आहे ज्यावेळी आपण कॉन्स्टंट आणि इज इक्वल टू साईनला रिमूव्ह करतो तेव्हा आपण काय लिहितो डायरेक्टली प्रपोर्शनल म्हणून एफ इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू मायनस एक्स. म्हणजे आता हा जो फॉर्म्युला आपल्याला मिळाला आहे तो अगोदरच मिळाला होता. आपण हे रिस्टोरिंग फोर्समध्ये बघितलं होतं रिस्टोरिंग फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द डिस्प्लेसमेंट. आणि मग याच्यावरून काय प्रूव्ह होतं आहे की ही जी मोशन आहे ती लिनियर एस एच एम आहे. मग शो दॅट द अंडर सर्टन कंडिशन. आता कुठल्या सर्टन कंडिशन मिळाले आपल्याला कुठल्या कंडिशनला मिळतं आहे की इथला जो अँगल असणार आहे तो बिलो 10 डिग्री असला पाहिजे. कुठली कंडिशन आहे अँगल जो असणार आहे तो बिलो 10 डिग्री दॅट मीन्स लेस ॲम्प्लिट्यूड त्याची ॲम्प्लिट्यूड काय असली पाहिजे लेस असली पाहिजे कमी असली पाहिजे. याची ॲम्प्लिट्यूड म्हणजे काय द डिस्टन्स फ्रॉम अ मीन पोझिशन मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट फ्रॉम अ मीन पोझिशन. मग कमीत कमी ह्याचं किती अँगल असला झाला पाहिजे किंवा लेस ॲम्प्लिट्यूड याची आली पाहिजे किंवा त्याचा अँगल जो असणार आहे तो बिलो 10 डिग्री असणं गरजेचं आहे. बिलो 10 डिग्री असणं गरजेचं आहे. समजतं आहे गेट इट ओके. तर पुढे कंडिशन तर समजली की ॲम्प्लिट्यूड स्मॉल पाहिजे किंवा तिथला थिटा काय पाहिजे स्मॉल पाहिजे. या कंडिशनला तुमचा सिम्पल पेंड्युलम काय दाखवतो लिनियर एस एच एम दाखवतो का तर लिनियर एस एच एमचा आपण रिस्टोरिंग फोर्सचा फॉर्म्युला बघितलेला आहे. स्प्रिंग मास ऑसिलेटरचा एक्सपेरिमेंट बघितला होता तिथं एफ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मायनस एक्स आलं होतं म्हणजे ही लिनियर एस एच एम आहे. मग इथे लिहिलं आहे धस फॉर अ स्मॉल डिस्प्लेसमेंट छोटं डिस्प्लेसमेंट असेल तर रिस्टोरिंग फोर्स डायरेक्टली प्रपोर्शनल टू द डिस्प्लेसमेंट. रिस्टोरिंग फोर्स डायरेक्टली प्रपोर्शनल टू द डिस्प्लेसमेंट विथ निगेटिव्ह साईन आहे म्हणजे अपोजिट डायरेक्शन अँड अपोजिट डायरेक्टेड आलं. हेन्स बॉब ऑफ सिम्पल पेंड्युलम परफॉर्म्स लिनियर एस एच एम. म्हणून बॉब ऑफ सिम्पल पेंड्युलम काय परफॉर्म करतो सिम्पल एस एच एम फॉर अ स्मॉल ॲम्प्लिट्यूड. स्मॉल ॲम्प्लिट्यूड ही झाली त्याची कंडिशन कळतं आहे का आणि हे झालं त्याचं प्रूव्ह दॅट की तो लिनियर एस एच एम काय करतो परफॉर्म करतो. आता आपल्याला काय बघायचं आहे अजून पुढे बघायचं. आत्ताशी आपण काय शोधात केलं आहे की सिम्पल पेंड्युलम परफॉर्म्स लिनियर एस एच एम. आता आपल्याला ऑप्टेन एक्सप्रेशन फॉर काय बघायचं आहे पिरियड ऑफ अ सिम्पल पेंड्युलम बघायचं आहे. ते आपण कसं बघणार आहे आता बघा. याला मी इक्वेशन नंबर 1 देतो आहे. इक्वेशन नंबर 1 देतो बघतो मी इथं बसतं आहे का ट्राय करेन नाही बसलं तर मग आपण इकडचं रफ करू तुम्हाला लिहायला लावू. ठीक आहे तर बघा ह्याला इक्वेशन नंबर 1 दिलं. आता तुम्हाला माहीत आहे एफ इज इक्वल टू काय असतं आहे एम ए. पॉईंट नंबर 7 देतो ओके. वी नो दॅट असं लिहा वी नो दॅट काय एफ इज इक्वल टू एम ए. देअरफॉर एफ इज इक्वल टू एम ए हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे न्यूटन सेकंड लॉ राईट. मग आता एफची व्हॅल्यू तर आपण पुट करा इक्वेशन 1मध्ये ओके. मग इथं लिहू का फ्रॉम इक्वेशन 1 काय येणार आहे एफची व्हॅल्यू एम ए म्हणजे एम ए इज इक्वल टू मायनस एम जी एक्स अपॉन एल. आता काय होईल
इथला एमला याच्यातला एक एम काय होईल कॅन्सल होईल, म्हणजे एचा फॉर्म्युला होईल ए इज इक्वल टू मायनस जी एक्स अपॉन एल, राईट. एचा फॉर्म्युला आपल्याला मिळाला आहे. ओके ठीक आहे. पहिल्यांदा तुम्ही काय करा, पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. मग याच्या पुढचं एक्सप्रेशन आपण बघू. ओके हां दिलं असेल बघा. आता मग आपलं इथपर्यंत एक्सप्रेशन तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल. काय केलं आपण, वी नो दॅट एफ इज इक्वल टू एम ए. इथं एम एची व्हॅल्यू टाकली आणि मग एमला एम काय केलं आहे आपण इथं कट केलेलं आहे. मग ए इज इक्वल टू मायनस जी एक्स अपॉन एल आलेला आहे. याला इक्वेशन नंबर मी सेकंड देतो आहे. ओके आता इथे लिहितो बट, परत येतो बट ए इज इक्वल टू आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन माहीत झालं. ए इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स माहीत आहे. मग आता एचा फॉर्म्युला हा मिळाला. मग हा फॉर्म्युला मी इथं एच्या इथे टाकणार आहे. मग फ्रॉम सेकंड असं लिहितो मी, फ्रॉम टू काय लिहिणार मी, मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स इज इक्वल टू मायनस जी एक्स अपॉन एल. काय लिहितं, मायनसला मायनस साईन कॅन्सल होईल, एक्सला एक्स काय होणार आहे कॅन्सल होणार आहे. म्हणजे ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू काय होणार आहे जी अपॉन एल येईल. कळतं काय काय होतं, इथं मायनसला मायनस साईन कॅन्सल, एक्सला एक्स कॅन्सल, म्हणजे ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू जी अपॉन एल येणार आहे. मग ओमेगाचा फॉर्म्युला काय असतो आहे बट, इथं परत दिलं बट ओमेगा इज इक्वल टू 2 पाय अपॉन टी. काय फॉर्म्युला असतो 2 पाय अपॉन टी. आणि मग 2 पाय अपॉन टी टाकलं तर आपल्याला टीच काढायचं आहे, कारण की ऑप्टेन एक्सप्रेशन फॉर पिरियड. पिरियड म्हणजे काय टी, आपल्याला टीच काढायचा आहे. मग ही 2 पाय अपॉन टी जो फॉर्म्युला आहे तो इथं मी पुट करणार आहे. मग काय होईल 2 पाय देअरफॉर 2 पाय अपॉन टी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू जी अपॉन एल, राईट. मग आता पहिल्यांदा टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड, दोन्ही बाजूचं स्क्वेअर रूट घेतलं तर 2 पाय अपॉन टी इज इक्वल टू इन रूट जी अपॉन एल असं येईल. आणि नंतर या टीला इकडे टाकायचं आणि रूट जी अपॉन एलला इकडे घ्यायचं. मग रूट जी अपॉन एल इथं डिनॉमिनेटर जाईल आणि टी इकडं न्यूमरेटर जाणार आहे. मग देअरफॉर टी इज इक्वल टू काय येणार आहे, टी इज इक्वल टू हा खाली येईल 2 पाय अपॉन इन रूट जी अपॉन एल. आणि याला आपण असंही लिहू शकतो टी इज इक्वल टू 2 पाय इन रूट जी अपॉन एल होतं, त्याला न्यूमरेटरला घेतला तर एल अपॉन जी. दॅट इज द फायनल फॉर्म्युला फॉर पिरियड ऑफ अ सिम्पल पेंड्युलम. हा सिम्पल पेंड्युलम काढायचा फायनल फॉर्म्युला. ओके तर याच्या खाल्ल्या याला इक्वेशन नंबर काय ते द्या, पॉईंट नंबर 3 द्या वाटलं असतं 3. ओके पॉईंट नंबर 8 केला आहे ना आपण, ठीक आहे. बाकी पॉईंट करायची गरज नाही. पॉईंट नंबर 3 द्या, दिस इज ॲन एक्सप्रेशन फॉर टाईम पिरियड ऑफ अ सिम्पल पेंड्युलम. याच्या खाल्ल्या दिस इज ॲन एक्सप्रेशन फॉर टाईम पिरियड ऑफ अ सिम्पल पेंड्युलम. पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. ओके लिहून झालं असेल तुमचं, ठीक आहे. लिहून झालं असेल तर थोडंसं लक्षात द्या. संपलं इथं एक्सप्रेशन टाईम पिरियड ऑफ अ सिम्पल पेंड्युलमचं. ओके मग आता असाही क्वेश्चन कधी काय कसं आहे ते का, तुम्हाला जितकं मी सांगू तेवढं कमीच आहे. तुम्हाला नोट्सच्या फॉर्ममध्ये पाहिजे म्हणून. ॲक्च्युअलमध्ये टीचिंगची मेथड ही नाहीच आहे, कळलं का. खरं असं शिकवत नाहीतच आणि शिकवण्याची पद्धत मला कधी कधी वाटतं की ही चुकीची पण आहे. परंतु काय ऑप्शन नाही, तुमच्याकडे नोट्स तुम्हाला नोट्स हव्या आहेत म्हणून मी या फॉर्ममध्ये टीच करतो आहे. नोट्स नको असतील तर मग खूप मजा आली असते. ठीक आहे असू द्या, काय प्रॉब्लेम नाही. कसंही टीच केलं तरी शेवटी नॉलेज तर मिळतेच तुम्हाला. आणि तुम्ही स्वतःहूनसुद्धा टेक्स्टबुक वगैरे डीपमध्ये रीड करणार. आता बघा टेक्स्टबुकमध्ये काय पार्ट स्किप होतो किंवा कसं राहतं बघा. आता इथं आपण टाईम पिरियड ऑफ सिम्पल पेंड्युलमचा फॉर्म्युला काढला. पुढे जी इन्फॉर्मेशन आहे ती मी तुम्हाला सांगतो काय काय आहे. हाव एव्हर वाईल डिरायविंग द एक्सप्रेशन फॉर द फॉलोइंग अझम्पशन्स आर मेड. म्हणजे ज्यावेळी आपण हे एक्सप्रेशन डिराईव्ह केलं त्यावेळी फॉलोइंग अझम्पशन्स आर मेड. काही अझम्पशन आपण तयार केलेले आहेत. पहिलं अझम्पशन बघा काय, द ॲम्प्लिट्यूड ऑफ ऑसिलेशन्स इज व्हेरी स्मॉल. म्हणजे ॲम्प्लिट्यूड स्मॉल पाहिजे. हे तर मी मगाशी सांगितलं होतं की तुम्ही हा जो बॉब घ्याला त्याची ॲम्प्लिट्यूड घेणार आहे ती एकदम काय पाहिजे स्मॉल पाहिजे. किती स्मॉल पाहिजे ते पण सांगितलं नाही. ॲटलिस्ट कमीत कमी 20 टाइम्स स्मॉलर दॅन द लेंथ. ही जी लेंथ आहे या लेंथच्या 20 टाइम्स स्मॉलर पाहिजे. 20 टाइम्स स्मॉलर पाहिजे. ओके सेकंड, द लेंथ ऑफ स्ट्रिंग इज लार्ज. तुम्हाला स्ट्रिंगची जेवढी लेंथ लार्ज ठेवता येईल तेवढी लार्ज ठेवायच्या. नेक्स्ट थर्ड, ड्युरिंग द ऑसिलेशन्स द बॉब मूव्ज अलॉंग अ सिंगल व्हर्टिकल प्लेन. एका सिंगल व्हर्टिकल प्लेनमध्ये तो मूव्ह झाला पाहिजे. असं नको व्हायला असा कधी असा, बरं ना. एका सिंगल व्हर्टिकल प्लेनमध्ये तो काय झाला पाहिजे मूव्ह झाला पाहिजे.
नेक्स्ट फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन ऑफ सिम्पल पेंडुलम. आता फ्रिक्वेन्सी काढायची, टाईम तर काढलेला आहे आपण. मग फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय असतो? रेसिप्रोकल ऑफ टाईम. फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय असतो? रेसिप्रोकल ऑफ टाईम असतो. मग n इज इक्वल टू 1/t इज इक्वल टू 1/tचा फॉर्म्युला काय आला आहे? 2π इन रूट L/g. आणि मग याला थोडंसं करेक्ट करून जायचं झालं 1/2π, याला परत न्युमरेटरला घ्यायचं झाला तर g अपॉन काय येणार आहे? L येणार आहे. तर हा फॉर्म्युला तुमचा यांचा होऊ शकतो, राईट, फ्रिक्वेन्सीचा. नाव नेक्स्ट लाईन लिहिलं आहे, वी कॅन कन्क्ल्यूड द फॉलोइंग फॉर सिम्पल पेंडुलम. आता त्यांनी कन्क्ल्युजन काय काय केलं बघा. 4 कन्क्ल्युजन आहेत जे सिम्पल आहेत एकदम, जे याच्यावरूनच आहेत, फॉर्म्युल्यावरून आहेत. मग टाईम पिरियड ऑफ अ सिम्पल पेंडुलम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय होईल? समजा t इज इक्वल टू डायरेक्ट प्रोपोर्शनल टू घेतला आपण. समजा 2π तर कॉन्स्टंटच आहे, 2 कॉन्स्टंट आहे, पाय कॉन्स्टंट आहे, जीला कॉन्स्टंट, जी कॉन्स्टंट आहे 9.8 व्हॅल्यू असते. मग L कशामध्ये आहे? रूटमध्ये आहे. मग t इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू L. म्हणजे टाईम पिरियड ऑफ अ सिम्पल पेंडुलम इज अ स्क्वेअर रूट ऑफ लेंथ. टाईम पिरियड ऑफ अ सिम्पल पेंडुलम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ लेंथ. म्हणजे सिम्पल पेंडुलमचा जो टाईम पिरियड आहे तो लेंथच्या स्क्वेअर रूटवर डिपेंड असतो आहे. कळतं? सेकंड, जर मी आता Lला कॉन्स्टंट मानलं, जीला व्हेरिएबल मानलं तर काय येणार आहे? टाईम पिरियड ऑफ अ सिम्पल पेंडुलम इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द जी, स्क्वेअर रूट ऑफ जी. टाईम पिरियड ऑफ अ सिम्पल पेंडुलम इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ जी, राईट. थर्ड, टाईम पिरियड ऑफ अ सिम्पल पेंडुलम डज नॉट डिपेंड अपॉन मास. तो मासवर डिपेंड नसतो आहे. अँड सेकंड पॉईंट, इट डज नॉट डिपेंड अपॉन ॲम्प्लिट्यूड. डज नॉट डिपेंड अपॉन ॲम्प्लिट्यूड. हे 4 पॉईंट फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचे, जे टेक्स्टबुकमध्ये दिले होते. मी तुम्हाला असं का सांगितलं किंवा हे एक्सप्रेशन झाल्यानंतर हे सगळे पॉईंट का घेतले, तर मी तुम्हाला सांगतो आहे की ज्यावेळी लर्निंगची जी मेथड असते शिकवण्याची, त्याच्यामध्ये काय केलं जातं, इन डिटेल सगळं घेतलं जातं. आणि आपण जे बघतो ते नोट्सच्या फॉर्ममध्ये बघतो, तर थोडंफार इकडे स्किप होऊ शकतं. म्हणून तुम्हाला काय करायचं आहे, टेक्स्टबुकवर पण लक्ष ठेवायचं आहे, राईट. तर काही स्किप झालं तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता की सर हे स्किप झालेलं आहे, ते स्किप झालेलं आहे. ओके, तर अजून एक छोटंसं एक्सप्रेशन आहे ते घेऊ आणि आपण स्टॉप करूया आजच्या लेक्चरला. एक्सप्रेशनला तर झालंच कंप्लीट. ओके, आता पुढच्या लेक्चरमध्ये हा टॉपिक एक पॉईंट फक्त राहिलेला आहे प्रोजेक्शनचा. सुरुवातीचा ऑसिलेशनमध्ये एक छोटासा पॉईंट राहिलेला आहे, तोही क्लिअर करू. आणि डॅम्प्ड हार्मोनिक ऑसिलेशन आणि फोर्स व्हायब्रेशन वगैरे जो पार्ट आहे, रेझोनन्स है ना, छोटासा पार्ट आहे, तर तो 1-2 लेक्चर, मॅक्झिमम 2 लेक्चरमध्ये हा टॉपिक संपेल, थेरॅटिकली संपेल. परत प्रॉब्लेम तोच की प्रॉब्लेम्स जे आहेत ते परत आणखी येतील आणि प्रॉब्लेमसाठी मग तुम्हाला कदाचित वेट करावं लागेल. हां, पण ऑसिलेशनच्या प्रॉब्लेमसाठी वेट करावं लागलं तरी सर्क्युलर मोशनचे म्हणजे रोटेशनल डायनॅमिक्सचे प्रॉब्लेम तुम्हाला 101% नेक्स्ट व्हिडिओमध्ये मिळतील. ओके, तर म्हणजे पूर्ण एक्सरसाइजेस तुम्हाला मिळणार आहे रोटेशनल डायनॅमिक्सचा, राईट. ठीक, क्वेश्चन तर हा संपला. नेक्स्ट क्वेश्चन काय असणार आहे? नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज सेकंड पेंड्युलम अँड डिराइव्ह इट्स एक्सप्रेशन. वाटलं तुम्ही लिहून ठेवा. काय क्वेश्चन असणार आहे? व्हॉट इज सेकंड पेंड्युलम, सेकंड SECOND, व्हॉट इज सेकंड पेंड्युलम, डिराइव्ह इट्स एक्सप्रेशन. सेकंड पेंड्युलम कशाला म्हणायचं? द टाईम पिरियड ऑफ अ सिम्पल पेंड्युलम हॅव्हिंग पिरियड 2 सेकंड. हॅव्हिंग पिरियड 2 सेकंड, कळते का? द टाईम पिरियड ऑफ अ सिम्पल पेंड्युलम हॅव्हिंग पिरियड 2 सेकंड. ज्या सिम्पल पेंड्युलमला 2 सेकंड टाईम पिरियड लागतो टू कम्प्लीट 1 ऑसिलेशन, एक ऑसिलेशन करायला 2 सेकंड वेळ लागतो, त्याला आपण म्हणणार आहे सेकंड पेंड्युलम, राईट. मग आपला टाईमचा फॉर्म्युला काय मिळाला आपल्याला? t इज इक्वल टू 2π इन रूट L/g. हा फॉर्म्युला आपल्याला मिळालेला आहे. आता काय काल आपल्याला t इज इक्वल टू 2 सेकंद असणार आहे. t इज इक्वल टू काय असणार आहे? 2 सेकंद असणार आहे. t इज इक्वल टू 2 सेकंड, राईट, 2 सेकंड. मग आपण काय करणार? टीची व्हॅल्यू 2 सेकंड टाकणार. मग 2 इज इक्वल टू 2π इन रूट L/g. मग काय तर 2ला 2 काय होईल? कॅन्सल होईल. आणि मग काय करता आपल्याला L याच्यावरून लेंथ ऑफ सेकंड पेंडुलम करता येईल आपल्याला. मग पायला इकडे घेतलं तर काय होईल? 1/π इज इक्वल टू, ठीक आहे असं लिहू शकतो आपण, इज इक्वल टू इन रूट L/g, स्क्वेअरिंग बोथ साईड, 1चा स्क्वेअर 1, पायचा स्क्वेअर पाय स्क्वेअर. जर याचा स्क्वेअर केला तर स्क्वेअरला स्क्वेअर रूट कॅन्सल होईल, L/g. आणि हा g इकडे आला तर g/π² इज इक्वल टू L. दॅट इज लेंथ ऑफ सिम्पल पेंडुलमचा फॉर्म्युला मिळाला. लेंथ ऑफ सिम्पल पेंडुलम इज इक्वल टू g/π². म्हणजे क्वेश्चन असा असला पाहिजे. मगाशी मी क्वेश्चन रॉंग सांगितलं असेल तर बघा, चेक करा.
डिफाईन सिम्पल पेंड्युलम ऑप्टेन ॲन एक्सप्रेशन फॉर लेंथ ऑफ सेकंड पेंड्युलम. ऑप्टेन एक्सप्रेशन फॉर लेंथ ऑफ सेकंड पेंड्युलम. बघा काय क्वेश्चन असला पाहिजे, डिफाईन सेकंड पेंड्युलम ऑप्टेन ॲन एक्सप्रेशन फॉर लेंथ ऑफ सेकंड पेंड्युलम. तर इतकं सिंपल एक्सप्रेशन आहे, सोपी डेफिनेशन आहे. द टाइम पिरियड ऑफ अ सिंपल पेंड्युलम हॅव्हिंग 2 सेकंड इज कॉल्ड सेकंड पेंड्युलम. डेफिनेशन झाल्यानंतर टाइम पिरियड ऑफ अ सिंपल पेंड्युलम इज गिवन बाय 2π इन रूट एल अपॉन जी, बट टी इज इक्वल टू 2 सेकंड. मग इथं टीच्या ऐवजी 2ला 2 कॅन्सल करा, पायला इकडे घ्या, स्क्वेअरिंग बोथ साईड करा, जीला तिकडे टाका, तुम्हाला एल इज इक्वल टू जी आपण पाय स्क्वेअर मिळेल. दिस इज ॲन एक्सप्रेशन फॉर लेंथ ऑफ सेकंड पेंड्युलम. इथं एक्सप्रेशन संपतं आहे आणि इथं आपला पेंड्युलमचा सगळा पार्ट संपतो आहे. म्हणजे आपण एकेका लेक्चरमध्ये एक पार्ट संपवला. पहिल्या लेक्चरमध्ये आपण बेसिक कन्सेप्ट बघितला, बरं ना. सेकंड लेक्चरमध्ये आपण डिफरन्शियल इक्वेशनचा सगळा कन्सेप्ट बघितला. तो खूप मोठा होता की डिफरन्शियल इक्वेशन ऑफ ॲक्सलरेशन होतं, व्हेलॉसिटी होतं, डिस्प्लेसमेंट होतं, त्याच्या कंडिशन्स होत्या, त्या बघितल्या. नंतर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण कंपोजिशन ऑफ 2 SHM बघितलं आपण. मग त्यामध्ये रिझल्ट ॲम्प्लिट्यूड काढली, रिझल्टंट फेज काढली. त्याच्यानंतर आपण एनर्जीचा पार्ट बघितला, कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, टोटल एनर्जी. आणि आज आपण काय बघितलेलं आहे, सिम्पल पेंड्युलमची कन्सेप्ट बघितलेली आहे. मग त्याच्यामध्ये आयडियल सिम्पल पेंड्युलम असेल, प्रॅक्टिकल सिम्पल पेंड्युलम असेल, पिरियड ऑफ सिम्पल पेंड्युलम असेल, काही एक्सप्रेशन होतं आपलं टाईम पिरियड ऑफ सिम्पल पेंड्युलम ते बघितलं. कोणत्या कंडिशनला सिम्पल पेंड्युलम लिनियर SHM दाखवतो ते तुम्हाला मी सांगितलं, बरं ना. म्हणजे 2 एक्सप्रेशन त्याच्यामध्ये आतमध्ये लपलेले आहेत. नंतर आत्ता आपण सेकंड पेंड्युलमची डेफिनेशन बघितली आणि सेकंड पेंड्युलमचं एक्सप्रेशन बघितलेलं आहे. आता जो पार्ट राहिलेला आहे तो एकदम सिम्पल राहिलेला आहे, थोडासा राहिलेला आहे, तो आपण नेक्स्ट 2 व्हिडिओमध्ये कंप्लीट करूया. तोपर्यंत बाय.